या महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, त्याच पद्धतीने ज्यांनी बहुजनांसाठी सर्वस्व झिजवलं असे आमचे सर्वच महापुरुष महात्मा फुले असतील, या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्वच महामानव महामातांना या ठिकाणी त्रिवार असं अभिवादन करतो। आजच्या या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार, महाविकास आघाडीचे हडपसर विधानसभेचे अधिकृत उमेदवार माननीय प्रशांतदादा जगताप, तसेच सर्वच मान्यवर यांचं सुद्धा या ठिकाणी सर्वांचं नामोल्लेख घेणं काही शक्य नाही, परंतु आज आपण या हडपसर विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना महाराष्ट्रामध्ये जी काही परिस्थिती या भारतीय जनता पार्टीने आपल्या समोर निर्माण केलेली आहे, मागच्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये होते ते सर्व जातीय दंगे, धार्मिक तेढ हे महाराष्ट्राने कधीही पाहिलेलं नव्हतं। कारण हा महाराष्ट्र, ज्या महाराष्ट्राने भारताला त्या ठिकाणी विचार दिला, या देशाला विचार दिला, आणि म्हणूनच संपूर्ण भारत देशामध्ये या महाराष्ट्रात फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र या ठिकाणी म्हटलं जातो। अशा महाराष्ट्रामध्ये ही आज परिस्थिती, अत्यंत गंभीर आणि वाईट परिस्थिती या भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे जे काही घटक पक्ष यांनी या ठिकाणी करून ठेवलेले। महाराष्ट्रामध्ये मला आज बेरोजगारीचा प्रश्न हा वासून उभा आहे, तरुणांना त्या ठिकाणी नोकऱ्या नाहीत, रोजगार नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत, त्याच पद्धतीने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा अत्यंत ऐरणीवरती आहे। कालच पवार साहेबांनी या ठिकाणी आपल्या सभेमध्ये सांगितलं की कित्येक हजारो महिलांनी त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये, महिलांवरच्या अन्याय अत्याचाराच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी आपली भूमिका किंवा अर्ज दाखल केलेले आहेत। तशाच पद्धतीने या विभागाच्या संपूर्ण हडपसरमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं आहे। आपण ज्या भागामध्ये आज सभा घेत आहोत, या केशवनगरचे स्थानिक प्रश्न किंवा मांजरीचे स्थानिक प्रश्न, या केशवनगर आणि मांजरीला वाहतूक कोंडीतून सोडवण्यासाठी आपल्याला हक्काचे आमदार प्रशांतदादा जगताप पाहिजे। इथले पाणी टंचाईचा प्रश्न, इथले दादा पाणी टंचाईचा प्रश्न इतका गंभीर आहे की पाणी टंचाईमुळे अत्यंत इथल्या लग्नाच्या तारखा, इथल्या कार्यक्रमाच्या तारखा सुद्धा या ठिकाणी पाण्याच्या वेळेवरती अवलंबून आहेत। अशा प्रकारची परिस्थिती केशवनगरमध्ये त्या ठिकाणी आहे। त्याच पद्धतीने केशवनगरला सुद्धा 2 दिवसातून थोडं 15-20 मिनिटं पाणी येतं, परंतु मांजरी भागामध्ये 5 वर्षापासून किंवा त्याच्या आधीपासून लोक पाण्याच्या थेंबासाठी तरसत आहेत। लोकांना पिण्याचं पाणी विकत घ्यावं लागतंय, लोकांना वापरायचं पाणी विकत घ्यावं लागतंय, लोकांना ड्रेनेज लाईन नसल्यामुळं त्या ठिकाणी जे वापरलेलं पाणी आहे ते उपसण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी पैसे खर्च करावे लागतात। अशा प्रकारची वाहतूक कोंडीतून सुद्धा या ठिकाणी सुटका त्या ठिकाणी नाही, आणि म्हणून आपल्याला आपल्या हक्काचे आमदार, सर्वसामान्यांसाठी काम करणारे आमदार, या ठिकाणी पुण्याचे महापौर असताना ज्यांनी भीमास्केड धरणातून ज्या ठिकाणी पाणी पुणे शहराला निर्माण करून दिलं, असे कर्तबगार आमदार, काम करणारे आमदार सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत ज्या जनतेच्या प्रश्नासाठी झटत असतात, गोरगरिबांचे प्रश्न जाणून घेऊन त्यासाठी काम करत असतात, असे आपल्या सर्वांचे हक्काचे आमदार प्रशांतदादा जगताप यांना यावेळेस महाराष्ट्राच्या विधानसभेत आपल्याला पाठवायचंय। त्याच्यामुळे एक मुखाने बोला, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, प्रशांतदादा तुम आगे बढ़ो। सर्वांनी एक वज्रमूठ या ठिकाणी हात वर करून सांगायचं, प्रशांतदादांना आपल्याला विधानसभेत पाठवायचंय का नाही पाठवायचंय? सर्वांनी वज्रमूठ करून हातात वर करून सांगा, प्रशांतदादांना आम्ही पाठवणार, प्रशांतदादा तुम आगे बढ़ो। आणि त्याच्यामुळे या महाराष्ट्राच्या विधानसभेतील सत्ता ही महायुतीची सत्ता, हे महाराष्ट्रातील जनता, इथला बहुजन वर्ग, इथला मुस्लिम वर्ग, इथला भटका वर्ग, सर्व ओबीसी वर्ग सर्व गाडून टाकणारे, आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडीची सत्ता आणि महाविकास आघाडीचा काँग्रेस असेल, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असेल आणि ठाकरे साहेबांची शिवसेना असेल, ही शिवसेना सुद्धा आपल्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे, आणि त्यामुळे हा महाविकास आघाडीचा झेंडा आपल्याला या विधानसभेवरती फडकवायचा आहे, आणि आपला हक्काचा मनातला माणूस आदरणीय प्रशांतदादा जगताप यांना त्यामध्ये विधानसभेत पाठवायचे एवढा निर्धार आपण या ठिकाणी करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय भीम, जय भारत।